सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। एव्हाना देवयानीचं लग्न झालंही असेल नाही? तिकडे सगळ्यांनाच त्रास होत असेल तिची पाठवणी करताना। इतक्या वर्षांची सवय आहे तिची। मला एक कळत नाही, ह्या मुलीनं स्वतःहून लग्नाला तयार होतात, मग जाताना रडारड कशाला? सानिका, तुझ्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत ना म्हणून म्हणतेस तू असं। पण जेव्हा अवंतिकाचं लग्न होईल तेव्हा तेव्हा आपल्या सगळ्यांचेच डोळे पाणावतील। सानिका, अवंतीचं लग्न होईल ना ग? आई, अगं काय बोलतेस आई तू? हे यांना काही बोलावं ना तर हे उडवूनच लावतात, पण मला आपलं मनातून वाटतं शशांक आजच का नाही ग लग्नाला तयार झाला? एरवी आपण विचारत नव्हतो तर किती उतावीळ झाला होता, आणि आता आपण विचारल्यानंतर त्यांनी पाठ का फिरवली? अवंतीने सगळं त्याला खरं सांगितलं म्हणून तर नसेल? नाही अगं, असं काही नसेल आई। आपण किती 11th आवरला अवंतीचा होकार कळवला त्याला। घरच्या घरी जरी लग्न करायचं झालं तरी केवढी तयारी करावी लागते, म्हणून थोडासा वेळ मागितला असेल त्याने। मला तर ना कशाची शाश्वती वाटत नाही। विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली। रीमा, आई म्हणते ते खरं तर नसेल ना? शशांक खरंच बदलला असेल का ग? सानिका, अगं एखाद्या पुरुषाबद्दल आपण ठामपणे नाही काही सांगू शकत। त्याचा इगो कधी जागा होईल आणि कधी तो फळा काढेल नाही सांगू शकत आपण।
मी अनुभवलंय सगळं. प्रत्येक स्त्रीने तिच्या आयुष्यात हे असं काहीतरी अनुभवलं असेलच. अगं, आपल्या होणाऱ्या बायकोबद्दल इतकं सगळं कळल्यानंतर कुठचा पुरुष शांत बसेल ग? किती झालं ना तरी बाईमध्ये जी क्षमाशीलता आहे ना ती पुरुषामध्ये नसतेच. आता शशांकची परीक्षा आहे. तो मोठेपणाचा आव आणतोय की खरंच तो आय डाऊट. देवीला लग्न करून जाऊन 2 तास पण नाही झाले, पण घर कसं सुनं सुनं वाटायला लागलं नाही. तसं बघितलं तर ती असायची कुठे घरात, पण तरी आपलं माणूस असं लग्न करून परक्याच्या घरी जाणं म्हणजे. पण एका अर्थाने बरंच झालं, छान सासर मिळालं तिला, सुखात राहील. शशांक, शशांक, कुठे लक्ष आहे तुमचं? बघता बघता देवीचं लग्न झालं सुद्धा. तिची पाठवणी करताना मन अगदी भरून आलं होतं. लहानपणी पुस्तकासाठी माझ्याकडे हट्ट करणारी, माझ्या बोटाला धरून सभांना येणारी, काही कळत नसताना तासन तास ती भाषणं ऐकणारी, 100 प्रश्न विचारून मलाही बुचकळ्यात टाकणारी आपली देवी आज लग्न होऊन दुसऱ्या घरी भुरकन उडून निघून गेली. आपण मुलीला जन्म द्यायचा, लाडात वाढवायचं आणि जीव लावायचा, आणि एक दिवस तिला हे असं परक्यांकडे सोपवून द्यायचं. आणि मग तिचंच घर लग्नानंतर तिला परकवतं. आपण कितीही शिकलो, सुधारलो, मुलावर विश्वास असला, माहिती काढली, तरी सुद्धा मुलीची अशी परक्या घरी पाठवणी करताना आजही हुरहुर वाटते. काय सुंदर चांदणं पडलंय ना. देवयानी, मला आज तुझ्यासमोर काही कबूल करायचं आहे.
काय आजच अगदी? हो, मला जे सांगायचं आहे त्याच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. म्हणजे आपण आपलं एकत्रित आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू करण्यापूर्वी. हो, पण अगदी आजच सांगावं असं काही? नाही, उद्या? प्लीज प्लीज मला बोलू दे. हे खरं तर मी आधी सांगायला हवं होतं, पण धाडसच झालं नाही. देवयानी, मी तुझ्याशी हे जे लग्न केलंय हे दुसऱ्याच्या कोणाच्या तरी सांगण्यावरून केलंय. म्हणजे रिचाच्या. तिला शशांकवर सूड उगवायचा होता आणि मला पण. चार चौघात माझ्या केलेल्या अपमानाचा मला बदला घ्यायचा होता शशांकवर. आणि मला माहिती आहे मी जे काही केलंय तो एक अक्षम्य गुन्हा आहे. मला जाणीव आहे याची. पण 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 आता खरंच मला पश्चाताप होतोय. रिचाच्या बोलण्याला भुलून मी वेड्यासारखं वागलो खरं, पण अगं तुला भेटल्यानंतर तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलल्यानंतर मला माझी चूक जाणवली आणि माझंच मन मला खायला उठलं. पण हे सगळं तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? का तुम्हाला हे सगळं मान्य होतं? नाही, प्लीज प्लीज असं बोलू नकोस. म्हणजे तुला भेटण्यापूर्वी माझा हा हेतू होता हे मी मान्य करतो, पण तुला भेटल्यानंतर नाही. अगं मी लग्नाला सुद्धा कुठलाही आकस न धरता उभा राहिलोय. इनफॅक्ट लग्नाच्या आधी तुला हे काहीही सांगण्याचं मला धैर्य झालंच नाही, कारण मला तुला गमवायचं नव्हतं. आय डिडंट वॉन्ट टू लूज यू. I always wanted to be with you. I want to be with you. आणि तेव्हा माझ्या देखील लक्षात आलं, नकळतपणे मी पण तुझ्या प्रेमात पडलोय मनापासून. पण तरी तुझा गुन्हेगार आहे. तू मला हवी ती शिक्षा देऊ शकतेस, पण देवयानी प्लीज मला अशी सोडून जाऊ नकोस. अभिषेक,
प्रेमात कसली आली आहे माफी आणि शिक्षा? हे बघ, आतापर्यंत जे काही घडलं ना ते सगळं सोडून आपण पुढे जाऊया. विश्वासाच्या आणि प्रेमाच्या आधारावर जगूया. थँक्यू व्हेरी मच देवयानी. देवी, दिवसभरात काय काय झालं हे तुला सांगितल्याशिवाय रात्री झोपच येत नाही बघ. तूच सवय लावलीस ना. आता काय करायचं मी? कुणाला सांगायचं? मुलीच्या जन्माला हा शाप म्हणायचा की वरदान? कशी भुरकन निघून गेलीस ग. तरी काही दिवसांनी तू हे घर, इथल्या सवयी सगळं विसरूनही जाशील, हो ना? हॅलो हॅलो सौरभ, शशांक बोलतो. हां बोल. फोन एवढ्याकरता केला होता की माझं एक काम आहे तुझ्याकडे, भेटायला यायचं होतं. पुढच्या आठवड्यात कसं काय, कितपत गडबड? वेल बिझी आहे पण वेळ काढीन ना. बोल. ठीक आहे, मी तुला वेळ आणखीन दिवस ठरवून कळवतो. ओके ठीक आहे, बाय. चला अवंतिका, निघायचं ना? नाही तसं अजून कार्यक्रमाला 1 तास आहे, पण तुला हे सगळं मुलांना द्यायचं आहे ना, ते होऊन जाईल. बाबा फक्त 1 मिनिट हा, मी एकदा चेक करते मी सगळं घेतलंय ना बरोबर. आज मी मुलांना सांगून आले तुम्हाला सरप्राईज गिफ्ट आहे म्हणून. अगं तू काही न घेता गेलीस तरी त्यांना आनंद होतोच की. मला तर ते सेक्रेटरी सांगत होते, जे 2 दिवस अवंतिकाताई अनाथ आश्रमात येतात ते 2 दिवस ती मुलं गेटकडे डोळे लावून बसलेली असतात म्हणे. बाबा मी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकते, याच गोष्टीचं मला इतकं समाधान आहे. आयुष्याकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी दिली मला त्या मुलांना. सुख म्हणजे काय हे मला त्यांनी शिकवले बाबा. हे तू समजू शकलीस, त्यांच्या विश्वात रमू शकलीस, हीच माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. मला तुझ्या या वृत्तीचं खूप कौतुक वाटतं अवंतिका. बाबा हे सगळं तुमच्यामुळे, तुम्ही जे आम्हाला शिकवलत ना त्यामुळे. तुम्ही जे काय शिकवलं त्यातलं थोडं तरी मी उपयोगात आणू शकते, ह्याचंच मला खूप समाधान आहे. चल उशीर होतोय, त्यांचं गॅदरिंग सुरू होईल आणि मुलं चिडतील मग. बाबा येताना आपण थोडा वेळ शशांककडे जाऊन येऊया, म्हणजे तुमची पण भेट होईल आणि मला सांगायचं शशांकला की मी आता परत ऑफिस जॉईन करते, नाही तुम्ही विसरून जाईन सगळं. चला.
कोणी काही म्हणू, पण मी असा गप्प बसणार नाही. मला सौरभला जाब विचारायचा. त्याने माझा विश्वासघात केलाय, विश्वासघात. आणि मी त्याला माफ करू शकत नाही, कधीच नाही.